द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनलच्या प्रयत्नाला यश। गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला मुख्याधिकाऱ्यामार्फत दिले अंतिम सूचनापत्र। 1,44,43,500 रुपयाचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे। पुसद नगरपालिकेच्या हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून कैलासवासी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौक, मोखरे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण झाले आहे। त्या रस्त्याचे काम तात्काळ करण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्फत वारंवार पत्रव्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर मुख्याधिकारी यांनी अंतिम सूचनापत्र जारी करून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे। त्याचे उत्तर न मिळाल्यास नियमानुसार काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल असे पत्राद्वारे खडसाविण्यात आले आहे। तसेच गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतही दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला नगरपालिकेमार्फत 1,44,43,500 रुपयाच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता। त्या रस्त्याचे बीबीएम व डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते, परंतु दोषदायित्व कालावधीच्या आतच म्हणजे 3 वर्षाच्या आतच कामात खड्डे पडल्याचे वास्तव उघडकीस आले होते। तसेच कार्पेट व सिलकोटचे थर निघाले आहेत। सदरील रस्त्याबाबत आपल्या चॅनल मार्फत दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी विविध पुराव्यासह तक्रार दाखल करून यामधील दोषी कंत्राटदार, इन्चार्ज इंजिनियर व विभागीय अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली होती। सदर रस्ता पुसद शहरातील मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावर रहदारीचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्यामुळे रस्त्यात पडलेले खड्डे व निघालेले कार्पेट व सिलकोट थर दुरुस्त करण्यात यावा यासाठी वारंवार नगरपालिकेमार्फत पत्रव्यवहार करण्यात आले होते। सदर रस्ता दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याची शक्यता देखील नगरपालिकेने वर्तवली होती। तशी अपरिहार्य घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीवर राहील असंही सांगण्यात आले होते। तरी देखील कंपनीस वेळोवेळी नोटीस बजावण्यात आलेली असतानाही त्या नोटीसची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना आढळून आले। त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम सूचनापत्र निर्गमित केले आहे। त्या सूचनापत्राच्या आधारावर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न केल्यास कंपनी विरुद्ध नियमानुसार कारवाई करून काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करण्यात येईल असेही अंतिम नोटीसमध्ये लेखी स्वरूपात सांगितले आहे। महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनल मार्फत केलेल्या तक्रारीच्या संदर्भातील रस्ते बांधकाम करणाऱ्या श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यास कारवाई संबंधी पत्रव्यवहार केलेला आहे। तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन कंपनी, इन्चार्ज इंजिनियर तसेच विभागीय अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु यामध्येही नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी, इन्चार्ज इंजिनियर तसेच विभागीय अभियंता यांच्यासोबत त्यांचे आर्थिक हित जपायचे होते म्हणून फौजदारी गुन्हे दाखल न करता फक्त पत्रव्यवहार करून यामधील दोषी व्यक्तीस पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पुसदमध्ये बोलले जात आहे। या रस्ते बांधकाम प्रकरणात यामधील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याकामी चॅनल नक्कीच प्रयत्नशील राहील आणि जागृत पुसदकर तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलला साथ द्याल हीच आशा करतो।